मोस्ट फेवर्ड नेशन WTO संदर्भातील ही संकल्पना आपण बऱ्याच वेळा वाचतो ऐकतो. त्यातही विशेषतः करंट इकॉनॉमिक्समध्ये सतत चर्चेत असते. का? कारण कुठला तरी देशाने एखाद्या देशाला दर्जा दिलेला असतो किंवा मग तो काढून घेतलेला असतो, याच्यामुळे ती संकल्पना चर्चेत असते. तसंच इथं आता तुम्ही आर्टिकल बघताय, स्वित्झर्लंड या देशाने भारतासंदर्भातील हा मोस्ट फेवर्ड नेशनचा जो दर्जा आहे तो कॅन्सल केलेला आहे. सो करंट बाबत जे काय असेल तुम्हाला वेगळ्या लेक्चरमध्ये मी घेईल. इथं कन्सेप्ट नेमकी काय आहे ते आपण इथं बघू. सो बघा, एक तर सगळ्यात महत्त्वाची संस्था कुठली याच्या संबंधित तर WTO आहे. आणि याच बाबतीत WTOनं मोस्ट फेवर्ड नेशन ही जी कन्सेप्ट आहे ही कशी ठेवली आहे. फॉर एक्झाम्पल हा आहे भारत, आणि मग भारताने समजा रशियासोबत जो काही फॉरेन ट्रेड केलेला आहे याच्याबाबत काही फेवर केलेला आहे, काही सॉफ्ट कॉर्नर दिलेला आहे, काही कन्सेशन दिलेलं आहे. कोणाबाबत? रशिया या देशासोबत. सो इथं आता भारताने जे रशियासोबत निकष ठेवलेले आहेत फॉरेन ट्रेडचे, ते इतर देशासोबतही तसेच ठेवणे, म्हणजे ह्या बाकीच्या देशांना भारताने काय केलं आहे, मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देणं असं अपेक्षित असतं. ह्याचा अर्थ इथं तुम्ही ज्या देशासोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्याच्यासोबत जे काही फॉरेन ट्रेडबद्दल निकष तुम्ही शिथिल केलेले आहेत तशाच प्रकारचे सगळे निकष इतरही देशांना लागू करणे, म्हणजेच मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देणे. आणि मग विविध कारणांनी पॉलिटिकल इश्यू असतील, एखादा देश दर्जा देतो, एखादा देश काढून घेतो. विशेषतः भारत पाकिस्तान संदर्भात आपण बऱ्याच वेळा हे सगळं ऐकून घेतलेलं असतं. आणि मग दर्जा काढून घेणं म्हणजे ती जी सवलत आहे ती याला दिली जात नाही असा त्याचा अर्थ होतो. इज इट क्लिअर? सो दिस इज ऑल अबाउट मोस्ट फेवर्ड नेशन ही कन्सेप्ट. थँक्यू.